आता आपल्या समोरच झालाय आणि आता आपल्या समोर सादर होते शृंगारी नटखट विनोदी गवळण। आपल्या समोर सादर होते शृंगारी नटखट विनोदी गवळण। पुनवीच्या चांदाला सांगे शुक्राची कला। पुनवीच्या चांदाला सांगे शुक्राची कला। पुनवीच्या चांदाला सांगे शुक्राची कला। शिंपल प्रभाने शिंपल प्रभाने शिंपल प्रभाने जाळे पहाटे पहाटे शिंपल प्रभाने जाळे पहाटे पहाटे गाई अंबरती वासर कान्हा मागती हरकत पाकर तुझवती आला उदय भरावरती आशा निसर्गाला आशा निसर्गाला आशा निसर्गाला सांगे शुक्राची कला। आशा निसर्गाला सांगे शुक्राची कला। झाली लुकलुकणाऱ्या नभी ताऱ्यांची गर्दी शुभ्र दव बिंदूनी झाली गवताला सर्दी।
वळतीला गेली निशा संगे चंद्रमा वळतीला गेली निशा संगे चंद्रमा हॅलो 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 या गाण्याची वंशवळणी आहे निर्विघ्न अन्विका निलेश पोशे
यांची अशी विनंती आहे, त्यांनी हे गाणं पुन्हा म्हणायचं आहे. गोवाने पुढे जाऊन हे गाणं म्हणायचं आहे, त्यांची विनंती आहे. त्याने 101 रुपये बक्षीस दिलंय. गोवाने हे गाणं पुढे जाऊन म्हणायचंय. धन्यवाद मित्रांनो. पुढे वळती लागली निशा संगे चंद्रमा. वळती लागली निशा संगे चंद्रमा.
नमस्कार मंडळी, नमस्कार. अहो काय सांगू तुम्हाला, अहो सासू माझी, अहो गट्ट्या बाई आणि करते माझं अहो छलच भारी. अहो नुसती ना मिली माझा छलच करत असते. मिलीचं ना छल करून मला हे करून टाकलेलं आहे संध्याकाळी वशरा पास. अगं कधी ग बघितलं मशिरी असताना. उगाच काही नको सांगू त्यांना. आता काय खोटं बोलतेस? खोटे नाही तर काय, तुला काय खोटवाची सवय झालेली आहे. हा आता झोमलं का तुला ग? हो तर अगं ये भांडताय कशाला? तू राधा बघा काय करते? अगं ये तिला विचारा तरी काय झालं ते. अगं तूच विचार. काय सांगतेस? मी विचारू? अगं हो. अगं नाही ग, मी नाही विचारणार. का ग? मी नाही, तिचं माझं जास्त जमत नाही. नाहीतर हिरी तिरे तुरु बोलत असतं. आता काय झालं बोलायला? कधी ग? रोज बोलत असते. तू कधी आता काय झालं बोलायला? नाही नको सांगू. ते राहून दे, मीच विचारते. अगे राहते आज काय तरी झालं मुरडायला एवढं. मी का सांगू तुला? माझं मुरड काय मुरडते तशी काय तोच नखऱ्यावाली आले मोठी नखऱ्यावाली. हो 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 आहे मी मोठी नखऱ्यावाली. बघा ना सास शृंगार करून आले ते. आणि तसं काय असं समजून आम्ही काय फाटक्या साड्या नेसून आलो काय? काय मोठी सांगते सात शृंगार करून आले. मेले तसंच दिसतंय फाटक्या साड्या दिसून आल्या. सांगा भाऊ मी आमच्या पर्यंत. हो सांगा कोण सुंदर दिसतंय सांगा हिला. सांगा जरा इथं. तुम्ही सांगा कोण सुंदर दिसतंय ते. अगं हो काय राहते तू सुंदर दिसते बस का. आली का तुझ्या मनाची शांतता मोठी साजवाली. आपण कोणी कशासाठी समजावत ग? बाजारात जाण्यासाठी ना ग. अगं हो ग, आपल्याला बाजाराला जायचंय. उगाच उशीर नको. हो ग झालेल्या कामाला उशीर नको. चंद्रा आपण सारे तरी बाजारी चाललो तर खरं, पण आपल्यापैकी एकले म्हटलं तर रस्ता माहित नाही बघ. अगं राधे मग आता काय करायचं ग? आपल्या शेजारची मावशी पण आहे बघ. हा तिला साक मारून बघूया. असं म्हणते. हा तिला साक मारूया. मी हाक मारते. अगं मावशी, अगं ए मावशी. आले ग आले. अगं ये ग लवकर. येते ग येते. हा ये. ध्यानी मनी नसताना दिली आरोळी, माझ्या काना मागून गेली छान चारोळी. ध्यानी मनी नसताना दिली आरोळी, माझ्या काना मागून गेली छान चारोळी. ध्यानी मनी नसताना दिली आरोळी, माझ्या काना मागून गेली छान चारोळी. असे एकीचे बळ त्याचे गोड हे फळ, असे एकीचे बळ त्याचे गोड हे फळ, असे चित्र पाहिली
या गाण्यासाठी वंशपूर आलेला आहे महादेव रामा कोळगे डुगरे यांची विनंती आहे हे गाणं वंशपूर व्हायला पाहिजे. त्याला 101 रुपयाचे बक्षीस दिलेले आहे. हे गाणं वंशपूर करा. बघा प्रभू रामचंद्राची कहाणी एक बाणी एक भारे वचनी बहुगुणी चिंतामय तुझा गुणी 14 वर्ष वनवास संगी भोगुनी बंधू भाव लक्ष्मण प्रेम मायनी मारुतीने दाखवली छाती फारुनी असे एक ते बळ त्याचे गोड हे फळ असे एक ते बळ त्याचे गोड हे फळ असे चित्र पाहिले तुमची सावली खरंच बाई तुमची सावली अगं मावशी ऐक ना. काय ग गायक तरी बोल ग गायक बोल बोल अगं मावशी टुडुंग टॅड्याव असंच मावशी मस्करी केली का? हो का माझी मस्करी करते हो तुझी मस्करी करू का कर बघू बघू हा, कर. बघा ऐका आता अग वाटाण्याचा गोडदाना रे खट्टा पाडशील केवढा मोठा पाय घसरून पडलीस तर खट्टा पाडशील केवढा मोठा झाले तरी काय तुला? काय झाले काय तू माझी मस्करी करतेस का म्हातारीची मावशी असेच बोलले का? हम्म. अगं मावशी काय ग तुला एवढं जमायला झालं तरी काय? अगं काय सांगू तुम्हाला पोरीनो अगं झालं ते सांग काय ते. अगं आमचे हे आमचे आदेशराव अगं आदेशराव अगं तुम्ही ना एक म्हैस आणली आहे घरात म्हणजे जरा दुसरी कशाला हवे? हे सगळे काही काय म्हणतेस अशी मस्करी केली. तुला माझी मस्करी करतेस बरं हो. अगं मावशी काय ग आता ही म्हैस कशाला हवे? अगं आमच्या आदेशरावांना ना रोज सकाळ संध्याकाळ दुधात चहा लागतो त्याच्यासाठी आणली आहे हो का? हो, त्यामुळे आमचे 4 पैसे वाचतात हॅलो हॅलो प्रीतम वीर यांची विनंती आहे की मावशीनं नाव घ्यायचं त्यांचं 100 रुपये दिले त्यांनी बक्षीस मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय. हो प्रीतमराव हाय तरी कुठे ऐका ऐका गव्हाचं पोत सुईनं उसवलं गव्हाचं पोत सुईनं उसवलं प्रीतमरावांनी मला पावडर लावून फसवलं हॅलो चैतन्य फुटक यांची विनंती आहे मावशीनं नाव घ्यायचंय. चैतन्य फुटक क्रिकेटच्या मॅच मध्ये विराटने मारला 6 क्रिकेटच्या मॅच मध्ये विराटने मारला 6 चैतन्यरावांना केले मी 7 जन्माचे फिक्स आणि उरल्या दिवसाला किती करतो असं का? हो त्यामुळे आम्हाला 4 पैसे वाचतात मिळतात हे फक्त काय गं मावशी? हो त्यामुळे आमची कमाई होते हे मावशी तुझी तर चांगलीच कमाई होत असेल ना गं? अगं, कमाई कसली ग अगं त्यासाठी किती कष्ट करावं लागतं माहिती आहे का तुम्हाला कसली गोष्ट आहे म्हणजे? रोज सकाळी 4 ला उठतो आदेशराव माझे रोज सकाळी उठून दूध काढून विकायला घेऊन जातात अगं मग तू काय करतेस ग अगं मी काय करते म्हणजे अगं मला बरीच कामं असतात कसली गं एवढी? अगं रोज सकाळी उठून स्वयंपाकावर नाही म्हैशी शेण काढणे मग म्हैशीला खाणं घालणे नाही तर मी आंध्र जाते अगं मावशी तुला शेण काढता येतं? अगं मग का मी का तुम्हाला कमी वाटते का असं नाही गं मावशी.
मावशी नाही तुम्ही आत्ताच्या पोरी अगं तुम्हाला जर शेणामध्ये हात घालायला सांगितला ना तर तुम्ही 10 वेळा विचार कराल. ते तर आहेच ग. हा ते राहू दे राहते मला इथे घाईकडे बोललं का ग. ग मावशी आम्ही साऱ्या पोरी मिलोनी मथुरे बाजार चाललो तर खरं पण आमच्यापैकी एकेले मथुरेचा रस्ता माहित नाही बघ. काम इतकेच एकेले मित्र रस्ता माहित नाही. हो ग. मग चला मग आपण. चाललं का खरं तुम्ही घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे हो खरं. अगं मावशी सांगितलंच पाहिजे. अगं हो ग सांगितलं माझं होणार कसा. असं म्हणतेस? हा सांग बरं. आता काय मुरडू नको काय घेतलं सांग. अगं मावशी मी घेतलं दूध आणि चालले बघ बाजाराला. हा हो बाजूला. आता तू ये. झाले का तुझे डांबे घालून झाले का. काही काय मावशी. हा काय मुरडू नको आता काय घेतलं सांग. अगं मावशी मी घेतलं दही आणि चालले बघ बाजाराला. हा हो बाजूला. आता तू ये. ऐका मंडळी ही आमची तारा. अहो हिच्याबद्दल काय सांगायचं म्हटलं ना. अहो खोपडी सारखे उंच वाढले आणि अंगाला काय लागत नाही. असू दे विचार की नाही झाड झाले. अगं वारा तर उडून जाशील. असू दे असू दे. हा तर मुरडू नको काय घेतलं सांग. अगं मावशी मी घेतलं ताक आणि चालले बघ बाजाराला. हा हो बाजूला. आता तू ये. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक आराध्या हेमंत लिंगायत यांच्याकडून सुनील वीर यांच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हर्षिता यशवंत कुंभार यांच्याकडून 101 रुपये, मीनाक्षी महेश वीर आणि ललिता आदेश वीर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाची बक्षीस आलेली आहे. राज पालावकर यांच्याकडून 101 रुपया, बाबूराव गुरव यांच्याकडून खास कंसासाठी 101 रुपये आलेले आहेत. तीर्था बाबूराव गुरव यांच्याकडून चैतूवीर पेंद्यासाठी 101 रुपये आलेले आहेत. आमचे मित्र महेश लिमरे यांच्याकडून 500 रुपये, शिवराम महादेव बिरजे यांच्या स्मरणार्थ
गीता शिवराम बिर्जे यांच्याकडून 500 रुपये, श्रियांश राजेश भातडे यांच्याकडून 200 रुपये, साईराम क्लासेसचे संचालक श्री शंकर पालवकर यांच्याकडून 200 रुपये, सृष्टी संतोष करसोडे व चिंतन संतोष करसोडे आगवे यांच्याकडून 200 रुपये, विनोद शिवराम बिर्जे 500 रुपये, चंद्रकांत हरिश्चंद्र पोशे 500 रुपये, प्रशांत पालावकर 100 रुपये, संतोष मेस्त्री